कन्सिडर करप ना खंयच्याच ऑपोजिशन पार्टी हो सेकंड डिमांड आमचो आसा. तशें पोटेन्शियल डिफेक्टर्स जे आसा तितून आमी एक रिस्क बेस एप्रोच धरून तेजे एक एनालिसीस करून तांकां सबमीट केल्लेले आहा की पोटेन्शियल डिफेक्टर्स 2027 परत डिफेक्शन जावपाक जायना जाल्यार आमी कितें मिटिगेटींग मेजर्स घेवंक शकतात एक एनालिसीस करून एक डिमांड केल्लो आहा. देन टायमलायन 15 सप्टेंबर पर्यंत सगळ्यांचे सीट शेअरिंग डिक्लेअर जावपाक जाय खंयच्या पार्टीन म्हटल्यार खंयची सीट खंयची पार्टी कंटेस्ट करतली ती फ्रॉम ओपोजिशन. आणि 6th इज द एंटी डिफेक्शन प्लेजीस एंड ऑल दिस इज जस्ट एन एनफोर्समेंट मेजर की 27 परत डिफेक्शन जावपाक जायना. व्हॉट हॅज बीन तेंचो रिस्पॉन्स कसो आशिल्लो? ही थँक्ड अस फॉर दीस डिटेल्ड एनालिसीस. आपूण हील सेड हील गो थ्रू इट. आमी जितले प्रेझेंट केले तेंच्यांनी शांतपणे ऐकले ते. थँक्यू. पहिले मल्लिकार्जुन खरगे कितें विशय घेवन तुमी एक्टिविस्ट आमी आमचे जे प्रायोरिटी गोय प्रथम जे ऑलरेडी आमी चारूय ऑपोजिशन पार्ट्यांक जे चार्टर ऑफ डिमांड सबमीट केल्लेले तेच सेम चार्टर ऑफ डिमांड आयज आमी इंडियन नॅशनल काँग्रेसाचे जे नॅशनल प्रेजिडेंट आहा मिस्टर मल्लिकार्जुन खरगे तांकां सेम रेप्रेजेंटेशन आमी परत सबमीट केल्लेले आहा इन प्रेझन्स ऑफ कॅप्टन विराटो बाब गिरीश चोडणकर आनी सगळे MLAंच्या समोर. सो वी हॅव रिइटरेटेड आमी रिपीट केल्लेले आहा सेम डिमांड्स एक फॉर्मल रेप्रेजेंटेशन तांकां दिल्लेलें आसा दॅट पीपल ऑफ गोवा वॉन्ट्स युनायटेड ऑपोजिशन अगेन्स्ट BJP 1-on-1 फायट जाय म्हणून. आनी डिफेक्टरांक परत संदी दिवची न्हू खंयच्याच ऑपोजिशन पार्ट्यांनी. आनी पोटेन्शियल डिफेक्शन 2027 जर डिफेक्शन जावपाक जायना जाल्यार आमी एक रिस्क बेस एप्रोचाचेर एक एनालिसीस करून सबमीट केल्लेले आहा एज अ पॉयंट नंबर 3rd and 4th. 5th पॉयंट इज टायमलायन्स मातशे एडर करा म्हणून बाय 15 सप्टेंबर तरी तुमी शीट शेअरिंग अरेंजमेंट्स अनावन्स करची डिक्लेअर करची. आनी 6th पॉयंट इज एंटी डिफेक्शन प्लेजीस जस्ट टू रिइन्फोर्स डिफेक्शन जावपाक जायना. कितें म्हणलें तुमी डिफेक्शन एंटी डिफेक्शन जाता कितें म्हणून सांगलें तेंकां? बेजीक इज आमी पास्टाच्यान हिस्ट्रीच्यान शिकपाक जाय. ऑलरेडी 2017 ते 2026 कालावधीन 10 वर्सांक आमी 20 जाणांनी डिफेक्ट केल्लेले पळयल्ले. म्हटले ते सरसकट पार्टीत घेवन दुसऱ्या पार्टीत BJPन मर्ज जाले. रायट फ्रॉम MGP इन 2017 2019 जेन्ना तेंचे 2 जाण गेले तेजे उपरांत मागीर काँग्रेसीचे गेले आनी 2022 परत 8 जाण काँग्रेसीचे गेले. ते आतां टोटल 20 जाण जाता. भितरली एक जेनिफर बोन्सेरात बाय आतां आमच्या मदीं ना. सो 19 जाण उरला. हांकां ब्लॅकलिस्ट करचे. हांकां खंयच्याच ऑपोजिशन पार्टींनी आपले पार्टीन घेवचे न्हू किंवा टिकेट दिवची न्हू हो डिमांड आसा. तेंच्यांनी कितें पॉझिटिव्ह कितें रिप्लाय केलें? हय तेणी एप्रिशिएट केलें की तुमी बरें एनालिसीस केला म्हणून आय विल गो थ्रू दीस रेप्रेजेंटेशन म्हणून सांगलें. सो इट वॉज पॉझिटिव्ह. तितून मातशें वयर सकयल जाल्यार तुमचो स्टँड कसो आसतलो? पयलीं शिता फुडें मीठ खावया नाका न्हू. लास्ट कितले जाल्यार पॉलिटिकल पार्टी आपलो बेनिफिट्सा लागून कितें करपाक शकता न्हू? हय पण आमी आमचे पॉलिटिकल बेनिफिटाक लागून वचोंक ना. आमी गोंयाक लागून गेल्लेले. आतां जर पॉलिटिकल पार्ट्यांक आपले पार्टेचे जास्त पडला आनी गोंयचे कमी पडला जाल्यार तशें तेंच्यांनी सांगून न्ही तो पर्यंत रावया. सॉरी हे 3rd टायम जावपाक जायना म्हणून आमी थोडे मिटिगेटींग मेजर्स केला. ते आमी लिस्टान केला न्हू. आमी ते सगळे हिस्ट्री पास्ट हिस्ट्रीच्यान आमी कितें शिकपाक जाय आनी ते शिकोवन कितें कंट्रोल मेजर्स घेवपाक जाय ते आमी लिस्ट डावन केल्लेले आहाय डिमांड. 1-to-1 जावपाक तेंच्यांनी पॉझिटिव्ह दाखयला. ही एप्रिशिएटेड ते. अजून काय कमेंट मात करूंक ना बट देन ही एप्रिशिएट. परतून कितें मिटींग ना रिप्रेजेंटेशन दिलं. आता लोकल म्हणजे आमची जे रिजनल टीम आहा पळय काँग्रेसीची तेंचे कडेन कम्युनिकेट आनी कॉर्डिनेट करा म्हणून सांगता. थँक्यू.